मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराचा विळखा पडल्याचं सांगत शिवसेनेवर साधला निशाणा। पण हिटलरचे जे मंत्री होते त्यांचं नाव होतं गोबेल्स, आणि गोबेल्सचं एक तत्व होतं की 100 वेळा एखादी गोष्ट खोटी असेल ती सांगा, लोकांना ती खरी वाटायला लागते। शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांचा हल्लाबोल। नाव न घेता शिवसेनेत हिटलरशाही सुरू असल्याचा केसरकरांचा आरोप। मंगळागौर खेळ म्हणून जोडलं ते कोणाचं ऑब्जेक्शन आहे का? तर त्याच्यामध्ये त्या 5% आरक्षणामध्ये मंगळागौर पण जाईल। खेळाडूंसाठीच्या 5% नोकरीतील आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। गोविंदांना नोकरीत वेगळं आरक्षण दिलेलं नाही, दहीहंडी खेळाचा समावेश केल्यानं केलं स्पष्ट। बहुमत चाचणीवेळी उपस्थित नसणाऱ्या काँग्रेसच्या 11 आमदारांना अभय। कारवाई न करण्याचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय। पक्ष सोडून जाण्याच्या भीतीनं कारवाई न केल्याची माहिती। जांभोरी मैदानावरच्या दहीहंडीवरून भाजप शिवसेनेत जुंपणार। मैदानावरील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचं नुकसान झाल्यानं सेना आमदार सुनील शिंदेंची पोलिसात तक्रार। कोल्हापूर आरटीओ विभागात बंटी बबलीचा धुमाकूळ। अनेक चोरीच्या वाहनांचं रजिस्ट्रेशन। पोलीस कर्मचाऱ्याकडून उकळले 6 लाख रुपये। जामनगर प्राणी संग्रहालयाचा मार्ग अखेर मोकळा। वकील कन्हैया कुमारनं केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। याचिका फेटाळल्यानंतर कामाला वेग।